नुसार मानवी आरोग्याला धोका असल्यास न्यायालयाने आणि सरकारने संरक्षणाची भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे। माझी सरकारला विनंती आहे, पुण्याची कॅरिंग कॅपॅसिटी किती? पुण्यात एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जायला 1.5 तास 2 तास आता लागतात। सकाळी फिरायची सोय राहिलेली नाही, संध्याकाळी सोय राहिलेली नाही। एवढं प्रचंड ट्रॅफिक शहरामध्ये आहे अध्यक्ष महोदय। त्यामुळे आणखीन किती बिल्डिंगी बांधणार, आणखीन किती पाणी पण नाही त्या शहराला। त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे आणि नगरविकास राज्यमंत्री या नक्की माझ्या मताशी सहमत असतील, त्यांचा जर बिल्डिंग बांधकामात काही इंटरेस्ट नसेल तर। ज्याचा इंटरेस्ट आहे त्याचं काही माझ्याशी सहमत होणार नाही, पण माझी त्यांना विनंती आहे, पुणे वाचवायला राज्यमंत्री म्हणून तुम्हाला ताई संधी आहे आणि तो निर्णय तुम्ही घ्याल आणि FSI वाढीला तात्काळ स्थगिती द्याल। 7 FSI 9 FSI एक ब्राझीलमध्ये साओ पावलो म्हणून एक शहर आहे, त्या शहरात गेला तर सगळीकडे भिंती 40 50 70 60 80 90 मजल्याच्या बिल्डिंगी, पण भिंतीला भिंत लागून वारच येत नाही। रस्त्याने जाताना वारं लागणार नाही, कारण वारं आत येण्यासाठी कुठेही जागा नाही, असे काही भाग त्या शहरात आहेत। आणि आपलं शहरीकरण एवढं वाढायला लागले, आपण त्या शहरीकरणाला प्रोत्साहन द्यायला लागलोय हे नवीन टॉवर बांधून। आणि त्यामुळे पेन्सिल सेल आता परळला गेलं तर पेन्सिली उभ्या तशा बिल्डिंगी उभ्या केल्यात आपण। त्यामुळे एवढं FSI देतोय आपण, तेवढे रस्त्याची रुंदी सोडत नाही, पाण्याची व्यवस्था नाही, अंडरग्राऊंड ड्रेनेजची व्यवस्था नाही। या सगळ्याचा विचार करा, नाही तर आपल्याच नावाने 10 15 20 वर्षांनी पुढची पिढी शिव्या घालायला लागेल, अशी परिस्थिती हळूहळू आपण तयार करतोय। शेवटचा मुद्दा मांडून मी माझं भाषण संपवतो। अहेरी नगरपंचायतमध्ये गडचिरोली जिल्ह्यात नियमबाह्यपणाने उभारण्यात आलेले 5 मजली अनधिकृत बांधकाम प्रशासनाने पाडलं। अनधिकृत पाडण्याचा खर्च, बांधकाम पाडण्याचा खर्च शासनाने करावा का ज्याचं अनधिकृत होतं त्याकडून वसूल होतो? अध्यक्ष महोदय, हा खर्च जनतेच्या पैशातून केला गेला। नगरपालिकेच्या नगरविकास विभागाचं एक स्पष्ट शासन परिपत्रक आहे 25/2/25चं। या परिपत्रकानुसार अनधिकृत बांधकामाच्या पाडकामाचा झालेला एकूण खर्च, त्यावर 10 पट दंड आणि 18% चक्रवाढ व्याजासह कंपाऊंड इंटरेस्टसह तो सर्व खर्च संबंधित दोषींच्याकडून वसूल करण्याची कडक तरतूद आहे। अशी तरतूद असताना देखील अहेरी नगरपंचायत प्रशासन या अनधिकृत बांधकामाचा संपूर्ण शासकीय खर्च, लावण्यात आलेला प्रचंड दंड आणि त्यावरचं चक्रवाढ व्याज त्या संबंधित भूमाफिया किंवा दोषी विकासकाकडून वसूल करणार आहे किंवा नाही, किंवा नगरविकास खातं त्यात लक्ष घालणार आहे किंवा नाही, आणि सरकारने प्रशासनाने आत्तापर्यंत कोणती पावलं उचलली याची काय कालमर्यादा आहे का हे स्पष्ट करावं आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना चाप बसवावा अशी विनंती या निमित्तानं करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। धन्यवाद। धन्यवाद। सन्माननीय सदस्य सना मलिक।